नमस्कार। आज 14 मार्च 2019, आज गुरुवार, आज फाल्गुन शुक्ल अष्टमीचा दिवस। आज प्रीतियोग आहे। वृषभ राशीच्या मृगशीर्ष नक्षत्रामध्ये चंद्राचं भ्रमण असणार आहे। याचा 12 राशींवर कसा आणि काय परिणाम होतो ते आपण पाहूयात। मेष राशीच्या व्यक्तींनी ओम समर्थाय नमः या मंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग हिरवा आहे। आजचा दिवस मेष राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा आहे। आर्थिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा दिवस आहे। नवीन योजना राबवता येतील। नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल। अनेक अर्थानं लाभ प्राप्त करून देणारा नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना तुम्हाला सर्वांचं सानिध्य प्राप्त करत असताना आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता दर्शवणार आहे। त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे। महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करता येईल। आज सर्वांचं सहकार्य देखील प्राप्त होईल। व्यावसायिक स्पर्धकांना आज तुमचा हेवा वाटेल अशा पद्धतीची तुमची प्रगती असेल। वृषभ राशीच्या व्यक्तींनी ओम महेशाय नमः या मंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग हिरवा आहे। आजचा दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतिकारक घटनांचा दिवस आहे। महत्त्वाकांक्षी निर्णयांचा दिवस आहे। नवीन योजनांचा पाठपुरावा करण्याचा दिवस आहे। त्यामुळे आजचं ग्रहमान हे तुम्हाला उत्तम आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठा देणारं ठरेल। मिथुन राशीच्या व्यक्तींनी ओम गिरीधराय नमः या मंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग ऑफ व्हाईट आहे। आजचा दिवस मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाकांक्षी दिवस आहे। महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा दिवस आहे। नवीन योजनांचा पाठपुरावा करता येईल। महत्त्वाचे निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येतील। त्यांची अंमलबजावणी तुम्हाला करता येईल। आज अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतात। महत्त्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करत असताना सर्वांचं सानिध्य तुम्हाला प्राप्त होईल, सहकार्य प्राप्त होईल। परंतु आज एक विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। ती म्हणजे आज तुम्हाला मोठी आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी लागेल। व्यावसायिक स्पर्धकांना आज तुम्हाला तोंड द्यावं लागेल। शांत चित्तानं, स्थिर मनानं, आत्मविश्वासाने या गोष्टीला तुम्ही सामोरं जर गेलात तर दुपारी 12:30-1 नंतरचा जो कालखंड आहे हा तुमच्यासाठी आनंद आणि उत्साहाचा असेल। कर्क राशीच्या व्यक्तींनी ओम श्री मधुसूदनाय नमः या मंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग फिक्कट पिवळा असेल। आज चंद्राचं भ्रमण हे वृषभ राशीच्या मृगशीर्ष नक्षत्रामध्ये आहे। मृगशीर्ष नक्षत्र हे कर्क राशीच्या व्यक्तींना उत्तम आर्थिक स्थिरता, मान सन्मान आणि प्रतिष्ठा देणारं नक्षत्र आहे। त्यामुळे आजचा दिवस हा तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या मंडळींचं कार्य आहे अशा मंडळींना आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूल असेल। सिंह राशीच्या व्यक्तींनी ओम जयवंताय नमः या मंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग केशरी आहे। आजचा दिवस सिंह राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारा दिवस आहे। नवीन योजना राबवता येतील। नवीन योजनांचा पाठपुरावा करता येईल। महत्त्वाकांक्षा पूर्ण करणं आणि त्या महत्त्वाकांक्षांचा पाठपुरावा करणं यासाठी आजचं ग्रहमान हे तुम्हाला उत्तम आहे। आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणार आहे। नवीन योजना राबवता येतील। अधिकार संपन्नता प्राप्त होईल। त्याचबरोबर आज आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहमान विशेष अनुकूल आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ज्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करायच्या होत्या किंवा ज्या इच्छा तुम्हाला पूर्ण करायच्या होत्या त्या कौटुंबिक पातळीवर असतील, व्यावसायिक असतील, त्या पूर्ण करता येतील। नोकरदार मंडळींना नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल घडवण्याच्या दृष्टीनं ग्रहमान अनुकूल आहे। कन्या राशीच्या व्यक्तींनी ओम अंजनी सुताय नमः या मंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग निळा आहे। आजचा दिवस कन्या राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा दिवस आहे। नवीन योजना राबवणं आणि त्याचा पाठपुरावा करणं यासाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता दर्शवतं। आज महत्त्वाचे निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येतील। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल। त्यामुळे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणार आहे। आज महत्त्वाकांक्षा पूर्ण करणं आणि त्याचा पाठपुरावा करणं यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। कुटुंबाशी निगडीत अडचणी सोडवता येतील। व्यवसाय आणि नोकरीमध्ये आज प्रतिष्ठेचा दिवस आहे। तुळ राशीच्या व्यक्तींनी ओम त्रिविक्रमाय नमः या मंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग नारंगी आहे। आजचा दिवस तुळ राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा दिवस आहे। परंतु आज काही सावधानता बाळगणं तुम्हाला गरजेचं आहे। मृगशीर्ष नक्षत्रामध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुमच्या समोर व्यक्ती, परिस्थिती आणि प्रसंग ह्याचा आभास निर्माण करणार आहे। एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला निर्माण होणारा आभास, त्या व्यक्तीविषयी हा आभास चांगला किंवा वाईट कुठल्याही स्वरूपाचा असू शकतो।
म्हणजे थोडक्यात त्या व्यक्तीविषयीचं, प्रसंगाविषयीचं आपलं मत हे चांगलं किंवा वाईट होऊ शकतं. हे होऊ न देता आज एक संयमानं निर्णय घेणं तुम्हाला गरजेचं असणार आहे. त्यामुळं आज महत्त्वाचे निर्णय घेत असताना आज तुम्हाला सल्लामसलत करणं गरजेचं आहे. चर्चा तुमच्या सहकाऱ्यांबरोबर, गुरुजनांबरोबर, तुमच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर आज तुम्ही चर्चा करून एखाद्या गोष्टीचं मत मांडणं गरजेचं असेल. सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी मंडळी कार्यरत आहेत अशा मंडळींसाठी आजचा दिवस हा विशेष सावधानतेचा आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी ओम वैकुंठाधिपतये नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग केशरी आहे. आजचा दिवस वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक प्रगतीचा आहे. कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवणं आणि व्यवसायाशी निगडीत अडीअडचणी सोडवणं यामध्ये आज तुम्हाला यश येणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा गृहिणींसाठी, व्यावसायिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, नोकरदार मंडळींसाठी उत्तम जाणार आहे. हे गैरसमज किंवा हे कुटुंबामधील सदस्यांबरोबर झालेले मतभेद हे दूर करण्यासाठी आज तुम्ही पुढाकार घेणं गरजेचं असणार आहे. धनुराशीच्या व्यक्तींनी ओम गणाधीशाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग केशरी आहे. आजचा दिवस धनुराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. महत्त्वाकांक्षा पूर्ण करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. आज अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतात. महत्त्वाचे निर्णय योग्य पद्धतीनं तुम्हाला घेता येऊ शकतील. त्यामुळे आजचा दिवस, आजचं ग्रहमान हे तुमच्या दृष्टीनं विशेष महत्त्वाचं असेल. परंतु आज मोठी आर्थिक गुंतवणूक करत असताना धनुराशीच्या व्यक्तींनी सावध राहणं गरजेचं आहे. मृगशीर्ष नक्षत्रामध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला आभासी प्रसंग, परिस्थिती निर्माण करू शकतं. त्यामुळे एखाद्या प्रलोभनाला जर तुम्ही बळी पडलात तर दूरगामी तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे आज विशेष सावध राहावं. मकर राशीच्या व्यक्तींनी ओम हरिरूपाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पांढरा आहे. मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं वृषभ राशीतील चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला कौटुंबिक सौख्य, व्यवसायामध्ये स्थिरता आणि प्रगतिकारक ग्रहमान या 3 प्रमुख गोष्टी देणार आहे. संततीशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील. दूरचे प्रवासाचे योग तुम्हाला संभवतात. विद्यार्थ्यांसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूल आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींनी ओम राजाननाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग मोरपंखी आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं वृषभ राशीच्या मृगशीर्ष नक्षत्रामधलं चंद्राचं भ्रमण हे कार्यतत्पर राहण्याचे संकेत देतं आणि तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला यश देण्यासाठी तुम्हाला आवश्यक असली ग्रहदशा प्राप्त करून देणं, संधी प्राप्त करून देणं यासाठी या मृगशीर्ष नक्षत्रामधील चंद्र हा कायम तुम्हाला प्रेरणा आणि संधी उपलब्ध करून देणारा ठरू शकतो. त्यामुळे आज शांत चित्तानं, स्थिर मनानं दिवसाचं नियोजन करणं गरजेचं आहे. कुटुंबाशी निगडीत, व्यवसायाशी निगडीत मोठे निर्णय जर तुम्हाला काही घ्यायचे असतील, काही बदल अपेक्षित तुम्हाला जर असतील तर त्या बदलांसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूल आहे. एकंदरीतच कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा गुरुबदल जो आत्ता झालेला आहे, अष्टमामध्ये वृश्चिक राशीमध्ये जे गुरुचं भ्रमण चालू आहे आत्ता 1 वर्षासाठी, हे गुरुभ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं आणि व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. विरोधकांवर मात करणं, स्पर्धेमध्ये टिकून राहणं, नाविन्यपूर्ण गोष्टी करणं, स्वतःमध्ये काही होणारे आध्यात्मिक बदल अनुभवणं, अनुभूती यासाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूल आहे. आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देऊ शकतो. त्यामुळे आज दिवसाचं नियोजन तुम्ही उत्तम पद्धतीने जर ठेवलं, वेळ जर वाया घालवला नाही तर निश्चितपणे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. मीन राशीच्या व्यक्तींनी आज ओम व्यंकटेशाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग हिरवा आहे. आजचा दिवस मीन राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वाकांक्षांचा पाठपुरावा करणं, त्याचा पाठलाग करणं यासाठी आजचं ग्रहमान हे अनुकूल आहे. त्यामुळे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देऊ शकतो. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध करून देणं, हितसंबंध दृढ करणं आणि भावंडांच्या गाठीभेटी होणं यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.